बोल बंद देत नाही, शेतकऱ्याच्या कांद्यावरील निर्यात बंदी, शेतकऱ्याच्या कांद्यावरील निर्यात बंदी, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव, छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफुली ते तहसील कार्यालय दरम्यान शेतकरी बचाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। केंद्र सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी, कांदा अनुदानास झालेला विलंब, कांदा, कापूस, सोयाबीन, मका या पिकांना हमीभाव मिळावा याकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता। त्याचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले। यावेळी आशिष हिरे, गोरख संत, विजय मोरे, जालिंदर मेंढकर, गोरख सांबरे, गोरख कोमटे, मनोहर पाटील, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, रेखा पाटील, सुवर्णा लोखंडे शिंदे आदी पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकाणी आपण बघितलं असेल, गेल्या 5-6 महिन्यापासून केंद्र सरकारने राज्य सरकारने दोघांनी मिळून कांद्यावरील निर्यात बंदी घातल्या असल्यामुळे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही। अवकाळीनं दुष्काळानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला कांद्याच्या माध्यमातून 2 पैसे ज्यावेळेस मिळायला लागतात, ज्याही मालाला भाव येतो त्या मालावर केंद्र सरकार निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांना मरणाच्या दारात लोटतंय। आणि म्हणून आज येवला तहसीलवर आमचा शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा त्या ठिकाणी आम्ही काढतोय। शासनानं शेतकरी धोरण हे एकदा ठरवलं केलं पाहिजे, निश्चित केलं पाहिजे। ज्यावेळेस कांद्याला भाव मिळतो त्यावेळेस निर्यात बंदी उठवतात, ज्यावेळेस कांद्याला भाव मिळत नाही त्यावेळेस आमचा शेतकरी जो रस्त्यावर कांदा फेकतो, जो शेतीत तो कांदा फेकून सडला जातो, त्यावेळेस मात्र सरकारला जाग येत नाही। अरे मग तुम्हाला जर निर्यात बंदी करायची, आता जर तुम्ही हमी भाव ठरवता का ह्याच एवढाच भाव सरकारच्या वतीनं शेतकऱ्याला देता येईल, मग ज्यावेळेस कांद्याचं उत्पन्न वाढतं, ज्यावेळेस शेतकऱ्याचा कांदा चांगल्या पद्धतीने येतो, त्यावेळेस मग काय हे जर ठरवलं जात नाही की आज शेतकऱ्याला परवडत नाही म्हणून सुद्धा आम्ही हाच भाव देणार, आम्ही नाबार्डच्या माध्यमातून ह्याच गोष्टी शेतकऱ्याच्या कांद्याला त्या भावाच्या संदर्भात आम्ही हे एवढे मूल्य देणार, ह्या कुठल्याही गोष्टी होत नाही। शासनाकडून सातत्यानं शेतकऱ्याचं धोरण, मरणाचं धोरण स्वीकारलं जातं आहे। म्हणून छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं आज आम्ही तहसील कार्यालय हा जनाक्रोश मोर्चा काढतोय। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।